नमस्ते. एज्युक्राफ्ट क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे मी हेमलता सचिन कोकरे बीएससी LLB खूप खूप स्वागत करीत आहे. पुढे आहे क अधिक श अधिक म क्ष्म. आता इथे म अजंत आहे आणि हे दोन आहेत ना ते हलंत आहेत म्हणून काय होतं क्ष्म. काय होणार आहे क्ष्म. तसंच ग अधिक र अधिक य य अजंत आलेला आहे म्हणून ग्र्य. ग्र्य लिहिण्याची पद्धत झूम करून पहा कोणत्या पद्धतीने लिहिलाय. थोडासा हिंदी आणि संस्कृत आणि मराठी मध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे थोडासाच डिफरन्स आहे, मायनर डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही थोडक्यात इथे पाहू शकता की झूम करून पहा. तुम्हाला जर दिसत नसेल मी अक्षर छोटी काढलेले आहेत तेव्हा तुम्हाला समजेल की ग्र्य कोणत्या पद्धतीने इथे लिहिलेलं आहे ते. परत दुसरा आहे घ अधिक न घ्न विघ्न शत्रुघ्न असे शब्द आपल्याला येणार आहेत. पुढे पुढे घ अधिक म घ्म. परत घ अधिक र घ्र शीघ्र व्याघ्र या पद्धतीचे शब्द. अंग याचा उच्चार काय आहे अंग. अधिक क इज इक्वल टू काय होतो बरोबर अंक. अंक अंक जेव्हा आपण अंक म्हणतो ना तेव्हा हे ह्या पद्धतीने संस्कृत मध्ये आपण लिहिणार आहोत. तर पुढचा आहे ग अधिक क अधिक श क्ष क्ष. हे अशा पद्धतीने वाचन करायचं आपण संस्कृत मध्ये. पुढे हे असे भरपूर अक्षर पुढे येणार आहेत, भरपूर वर्ण आपल्याला संस्कृत मध्ये येणार आहेत आणि याची लिहिण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे संस्कृत मध्ये. पुढे पहा ग अधिक घ घ घ. आता घ म्हणजे जेव्हा आपण मराठीतून अंक अवर अनुस्वार अंक आणि क लिहितो ना तेव्हा इथं संस्कृत मध्ये अशा पद्धतीने लिहितात अंक अंक. त्याचा अनुस्वाराचा अर्थ हा हे अक्षर होतं. हे जे वर्ण दिसतोय छोटासा तुम्हाला ते तुम्हाला हे व्यंजन दिसतंय ना त्याला ह्या पद्धतीने आपण अंक लिहू शकतो. अ आणि हे अशा पद्धतीने आपण व्यंजन काढायचं म्हणजे अंक हा उच्चार आपल्याला म्हणता येतो. पुढे ग अधिक घ बरोबर ग. तसेच च अधिक च च सर्वोच्च सर्व उच्च या पद्धतीचे शब्द आहेत. च अधिक छ बरोबर छ छ. च अधिक छ अधिक र बरोबर र अजंत आलेला आहे म्हणून काय होतो श्र. हे जे अशा पद्धतीचा थोडासा तिरपी रेषा दोन दिसत आहेत ना खाली ज्या पद्धतीने आपण ट्र लिहितो क्र लिहितो क्र लिहितो ट्र ड्र लिहितो ना त्या पद्धतीने श्र लिहायचा असतो. तो हा अशा पद्धतीने लिहिलेला आहे. पुढे ज अधिक ङ ङ. काय म्हणतो आपण ग्य तर नाही हा काय आहे ग्य आहे. आणि हे ज अधिक ङ बरोबर काय होतो ज्ञ होतो. ज्ञ अजंत आहे. पुढे ज अधिक ज बरोबर काय होतो ज ज. जला ज जोडाक्षर आलेला आहे. हे अजंत मराठीमध्ये वापर होतो भरपूर ठिकाणी. च च अधिक य च हलंत आणि य अजंत बरोबर काय होतो च च. परत य ज अधिक य ज. पुढे पुढे ज अधिक म बरोबर काय होतो ज्म ज्म अजंत आलेला आहे. पुढे ज अधिक र बरोबर काय होतो ज्र. ज्र लिहिण्याची पद्धत पहा इथे ज्र मराठीमध्ये खूप क्वचित येतो वज्र. त्यामध्ये संस्कृत मध्ये पण हा खूप छोटासा म्हणजे खूप सिमिलॅरिटी आहे ह्याच्या. ह्या काही अक्षर आहेत ना ते खूप तुम्हाला फायदा होणार आहे याचा. तर पुढे आहे ज अधिक य अधिक य बरोबर काय होतं य कोणता आहे शेवटचं जे वर्ण आहेत ना शेवटचे जे व्यंजन आहेत ना ती अजंत व्यंजने वापरलेली आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन पहा. बरोबर काय होतो ज्ञ य जोडलेला आहे ज्ञला. पुढे र अधिक क रक. आता इथे गंमत आहे. इथे मागाशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला र हा इथे आपण अजंत वापरलेला आहे आणि दुसऱ्यांदा वापरलेला आहे. तसेच इथं हलंत र वापरून हा पहिल्यांदा आलेला आहे. हा एक फरक आहे आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे हा डिफरन्स आपल्याला की कसे क कसा म्हणायचा आणि क्र कसा म्हणायचा. तर र पहिला आला की क रफार येतो. रफार जेव्हा येतो तेव्हा र
हलंत पहिल्यांदा येतो. र अधिक कर, क कर्क, ज्याप्रमाणे आपण म्हणतो अर्क अर्क कर्क, त्या पद्धतीचा हा रफारचा हलंत र येतो पहिल्यांदा. आणि पुढे आहे र अधिक प, प. असे भरपूर शब्द आहेत, पण मी फक्त थोडे उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला. प, सर्प, याप्रमाणे हे शब्द आहेत. पुढे दुसऱ्यांदा काय आहे, प अधिक र, प्र. परत आता इथे फरक तुम्हाला दिसत असेल, र दुसऱ्यांदा आलेला आहे आणि अजंत आहे म्हणून इथे प्र. कसा उच्चार आहे, प्र. प म्हटलं की रफार असतो, तोही पहिल्यांदा र आलेला असतो म्हणून प आणि इथे प्र. तुमच्या लक्षात येईलच, हळूहळू तुम्ही जर वाचन केलं ना आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार आहे. आणि त्याच्यानंतर ह अधिक र, र रे र, त्या पद्धतीने आपण र लिहिण्याची पद्धत बघा. हा र तिरपी रेष पोटामध्ये आहे, र री, अशा पद्धतीने आपण वाचन करतो. श मूर्धन्य आलेला आहे, इथं मूर्धन्य प्रकारातील आहे. अधिक ट अधिक र, र अजंत आहे म्हणून इथे इज इक्वल टू काय आहे, स्ट्र. षटकोनाचा अर्धा आणि ट जोडलेला आहे, ष्ट, आणि त्याला खाली असा त्रिकोण टाईप आहे, 2 तिरप्या रेषेचं चिन्ह आहे. कशाचं आहे ते, स्ट्र, उष्ट्र म्हणजे उंट. हे अशा प्रकारचे शब्द आपल्याला पुढे येणार आहेत, ते आपण नंतर पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता न, हा न बाणाचा आहे, इथे हलंत आहे. अधिक य बरोबर न्य, न्य आलेला आहे इथं. अजंत य, इथे काय आहे, हलंत न बाणाचा आहे आणि अधिक काय आहे, अजंत य आहे. आणि इथे काय मिळालेलं आहे, अजंत आपल्याला जोडाक्षर मिळालेला आहे, न्य. अन्य म्हणतो ना आपण, अन्य, त्यातला प्रकार आहे हा. त अधिक य, त्य, जोडाक्षर आहे, त्य. अजंतच मिळतात, पूर्ण जोडाक्षर आपल्याला अजंतच मिळतात. पुढे क, हलंत क, आणि आधी म बरोबर म, क्म. उच्चार पहा, उच्चारांकडे लक्ष द्या. म, प अधिक प बरोबर काय, प, प, प. 2 जोडाक्षर आपण लिहिलेले आहेत. जोडाक्षर हे आहेत. ठप्प, आपण मराठीतून कसे असतात शब्द, ठप्प, गप्प, ते गप्पा, यातला हा प ला प जोडलेला आहे. श मूर्धन्य, श हलंत व्यंजन आणि हलंत चिन्ह वापरलेलं आहे. अधिक न बाणाचा बरोबर उष्ण, श्न, श्न झालेला आहे. श अधिक न बरोबर श्न, उष्ण. ह्या प्रकारचे शब्द आपण इथे पुढे घेणार आहोत. श अधिक ठ बरोबर ष्ठ, ओष्ठ, ओष्ठ म्हणजे ओठ. तसेच श अधिक म बरोबर श्म. काय आहे इथं, श्म. त्याचं उदाहरण म्हणून आपण उष्मा, उष्म हे आपण घेऊ शकतो. तसेच पुढे आहे स अधिक य बरोबर स्य, तस्य, तस्या. ह्या प्रकारचे शब्द आपण भरपूर ठिकाणी पुढे अक्षर येणार आहे. तसेच स अधिक म बरोबर स्म, स्म. इथे स्म, इथे हलंत नाही. तसेच स अधिक व बरोबर स्व. काय आहे, स ला व जोडलेला आहे, स्व. तसेच पुढे भ अधिक य अधिक भ हलंत आहे, अधिक य अजंत आहे बरोबर भ्य. प्रत्येक जोडा तुमचं एक लक्षात आला असेल आता, प्रत्येक जोडाक्षर जिथे जिथे आलेले आहे तिथं हलंत नाहीच आहे, ते अजंतच आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून तुम्हाला हे लगेच लक्षात येणार आहे की कोणत्या प्रकारे. मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे याचा. तर भ्य झाल्यानंतर आहे द अधिक न, द, द. आनंद ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे अशा पद्धतीने सुद्धा संस्कृतमध्ये लिहिलं जातं. न लिहिण्याची पद्धत, द च्या पोटामध्ये तिरपा असा न लिहिलेला आहे. व्यवस्थित झूम करून पहा. तसेच द अधिक र, द्र. परत इथे दुसरा र आलेला आहे, म्हणजे इथे दुसऱ्यांदा द्र, र चा उच्चार दुसऱ्यांदा येतो, 2 नंबरला येतो. तसेच द अधिक ध बरोबर ध, ध ला द जोडलेला आहे, ध. काय आहे, ध. उद्धट, ह्याप्रमाणे जे शब्द असतात ना ते आपण शुद्ध, हे असे ध चा उच्चार अगोदर होतो, ध. काय आहे, ध, शुद्ध,
उद्धट ह्या प्रकारे. तसेच द अधिक य, द्य, द्य हा मराठीतून आपण कसा लिहितो, द ला य जोडायचा, द अर्धा आणि त्याला जोडून य, अशा पद्धतीने सुद्धा द्य लिहितात. पण संस्कृतमध्ये द्य लिहिताना ह्या पद्धतीने लिहितात. बघा झूम करून कसा लिहिलेला आहे द्य. पुढे द अधिक द बरोबर द्य, द्य, द, द. आता इथे धचा जास्त उच्चार होत नाही. द, जिद्दी आपण म्हणतो, जिद्दी ह्याप्रमाणे हा द आहे. द, द ला द जोडलेला आहे. द ह्याप्रमाणे उच्चार आहे. श अधिक र, श्र श्रावण बाळाचा श्र. इथे कोणता आहे, हा श शंभृगाचा आलेला आहे, म्हणजे तो तालव्य या प्रकारातील आहे. म्हणून हे लक्ष द्या, श अधिक र बरोबर श्र. हे पण श्र हे आपल्याला व्यंजने भरपूर ठिकाणी पुढे येणार आहे. श अधिक व, परत तिथे काय आलेला आहे, तालव्य श आलेला आहे, म्हणजे शशामृ अधिक व, श्व, श्व, अश्व, अश्व मध्ये हा हे अक्षर येतं. अशा प्रकारे श्न, श्न, प्रश्न. हे उदाहरणार्थ म्हणून मी शब्द देते फक्त, पुढे आपल्याला शब्द संधी विग्रह करून बघायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे संस्कृत. पुढे ह अधिक व, फ, फ कसा उच्चार येतोय आणि लिहिण्याची पद्धत संस्कृत मधली पहा कशी आहे, व, फ. तसेच ह अधिक य बरोबर ह्य, ह्य. पद्धती संस्कृतमध्ये लिहिण्याच्या वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे तुमची फसगत होते. वाचन करताना तुम्हाला येतं तरी, पण हे प्रॉपर हे तुम्ही ह्याच्यावरती ठाम नसता, तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो की हा उच्चार असा आहे, म्हणून हा उच्चार हे लिहिलंय कसं ते सुद्धा व्यवस्थित पहा. पुढे ह अधिक म, म, म काय म. ह अधिक ल, ल, ल लिहिण्याची पद्धत, ह लिहिण्याची पद्धत पहा कशी आहे, जोडून कसे लिहिलेले आहेत ते. अशा प्रकारे हा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. स्क्रीनशॉट मारून घेतल्यानंतर तुम्ही हे वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला जे मी पुढचे व्हिडिओ, आता आपले खरी संस्कृत वाचनाची संस्कृत रिडिंगला सुरुवात होणार आहे, तेव्हा तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये शब्द सुद्धा देणार आहे. संधी विग्रह करून तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी संधी विग्रह करून देणार आहे, ते तुम्ही संधी सोडवा, म्हणून आपल्याला मराठीत जसं असतं तसं संस्कृतमध्ये मी तुम्हाला संधी संयोजन असा एक प्रकार आहे, तो तुम्हाला शब्द तयार करण्याला मदत होणार आहे. पुढचे व्हिडिओ असेच पाहत राहा. आणि हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की हा तुम्ही व्हिडिओ, हा चॅनेल आहे ना तो शेअर करा जास्तीत जास्त, कारण संस्कृत भाषा ही दुर्मिळ आहे, तिचे महत्व अजून कुणालाही जास्त माहिती नाही. पण संस्कृत जेव्हा आपल्याला येईल तेव्हा मराठी आणि हिंदी कोणत्याही भारतीय भाषामध्ये तुम्हाला पूर्ण कोणताही जास्त अभ्यास करायची गरज नाही. आणि ती मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही संस्कृत भाषा आली तर तुम्हाला सर्व काही अगदी व्यवस्थित येणार आहे. आणि जेव्हा लहान लहान मुलं असतात तेव्हा त्यांचे ते बोबडे बोलतात, त्यांचे बोल स्पष्ट नसतात, आणि जेव्हा ते संस्कृत बोलायला लागतात ना तेव्हा त्यांचे ती जिव्हा असते ना ती व्यवस्थित उच्चार करायला मदत करते. म्हणून तुम्हाला जेवढं तुम्ही मुलांना जे श्लोक पाठांतर आणि जे मंत्र वगैरे असतात ना ते तुम्हाला पाठांतर करण्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितच अगदी म्हणणार आहात पुढे. म्हणून जेव्हा तुम्हाला श्लोक आणि पाठांतर तुम्ही स्वतःहून बोलाल ना तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या ह्या चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करावंच लागेल. म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की ह्या चॅनेलला शेअर करा जास्तीत जास्त, आणि सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. तोपर्यंत खूप खूप तुमच्या सर्वांचे धन्यवाद.